आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या शहरातील आपले ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे साहेब, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे महासचिव आणि ज्यांच्यावर सामाजिक न्याय देशातल्या वेगळ्या राज्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे ते ॲडव्होकेट जयदेव गायकवाड साहेब, आपले दुसरे नेते आणि या शहराची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रकाश अण्णा मस्के, आपल्या महाराष्ट्राचे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मेहबूब शेख, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे राज्याचे अल्पसंख्याक सेलचे प्रमुख जावेद भाई, आपले पुणे शहराचे तरुण तडफदार आणि विचारी अध्यक्ष श्रीयुत प्रशांत दादा जगताप, आपल्या शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार भाऊ कामठे, आपल्या नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत, अल्ताफभाई शेख, गणेश भोंडवे, आमच्या शकुंतलाताई भाट, काशीनाथ नकाते, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील युवकांचे अध्यक्ष इम्रान शेख, महिलांच्या अध्यक्षा आमच्या ज्योतिताई निंबाळकर, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष राहुल आहेर, काशीनाथ जगताप, प्रशांत संपकाळ, माधव पाटील, मयूर जाधव, आपल्या शहरातील ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, दिलीप पानसरे, देवेंद्र तायडे, जयंत शिंदे, पोपट पडवळ, शिरीष जाधव, अरुण भोपटे, साहुल इनामदार, विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे, राजू खंडागळे, या निमित्ताने उपस्थित असणारे राजन नायक, सुधाकर भोसले, सर्वच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहभागी असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील सर्व प्रमुख मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात बराच वेळ या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक बंधू आणि भगिनींनो, तुषार कामटेंचे आज यासाठी मी अभिनंदन करेन की या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सुंदर, चांगलं आणि लोकांना केंद्रस्थानी वाटेल अशा ठिकाणी आज कार्यालयाची स्थापना, कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी केलं आणि या कार्यालयामध्ये अगदी बूथ कमिटीच्या चर्चेपासून महिला आणि युवकांच्यासाठी देखील त्यांच्या कामाचे प्रश्न धसास लावण्यासाठी यंत्रणा आणि व्यवस्था त्यांनी उभा केलेली आहे। मला खात्री आहे की या शहरातल्या कोणत्याही नागरिकाला पिंपरी चिंचवड शहरातले प्रश्न सोडवायचे असतील तर ते त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन सुटतील, हा विश्वास पुढच्या वर्ष 2 वर्षात आपण सगळे निर्माण कराल। आपण सगळ्यांनी मगासपासून आपली भाषणं मी ऐकतोय,
सगळ्यांनी गेलेल्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली। मी सकारात्मक राजकारण करणारा कार्यकर्ता आहे, मी राहिलेल्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतोय आणि त्यांची चिंता घेऊन काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आता गेलेले आहेत त्यांचा विषय संपलेला आहे, एकदा गेले की परत येत नाहीत आणि त्यामुळे त्यांची चिंता करण्यापेक्षा आज आपल्या समोर जे कार्यकर्ते साथ देत आहेत त्यांचं संघटन वाढवा। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झालेल्या आहेत आणि त्यामुळं या शहरातला गोरगरीब झोपडीत राहणारा माणूस असो, 72 झोपडपट्ट्या या शहरात आहेत, त्या झोपडपट्ट्यात राहणारा माणूस असेल किंवा टॉवरमध्ये राहणारा माणूस असेल, त्या प्रत्येकाला माहिती आहे शरद पवार साहेबांनी या शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसाठी काय काय प्रयत्न केले आणि त्यामुळे आपण चिंता करू नका। मगाशी ताईंनी भाषणात सांगितलं आमच्याकडे शरद पवार साहेब आहेत। मी मागच्या 2019च्या आजमबाई विधानसभेच्या निवडणुकीत भाषण करायचो, लोक आपला पक्ष सोडून चाललेले, लोक म्हणायचे 20-22 त्याच्यावर आमदार येणार नाहीत। आपल्या सगळ्या नेत्यांनी आशा सोडलेली। मी सगळीकडे भाषण करत हिंडलो आणि म्हटलं गेला तरी चालेल, ब गेला तरी चालेल, क गेला तरी चालेल, ड गेला तरी चालेल, कारण आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे। आज 84 वर्ष 83-84 वर्षाच्या वयापर्यंत पोचलेल्या शरद पवारांनी, पवार साहेबांनी या देशाला नेतृत्व देत असताना एका विचारधारेची कास धरलेली आहे। या विचारधारेने जाण्याचा निर्धार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची नौका या सगळ्यातनं पुढे घेऊन जात असताना अनेक प्रसंग मागच्या 25 वर्षात आले, पण त्या 25 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची नौका कधी बुडून दिली नाही। पवार साहेबांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे 25 वर्ष या पक्षाने पूर्ण करत असताना त्यातली 17.5 वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये घालवली, हे मित्रांनो तुम्ही विसरू नका। हे पवार साहेबांनी केलं, पण विचाराची कास सोडून नाही केलं। सत्ता कशी मिळवता येते पण जनता ते मान्य करत नाही आणि म्हणून पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार कधी न सोडता आयुष्यभर राजकारण केलं। आज आपल्या इथं बसलेल्या अनेकांना शाहू फुले आंबेडकर या विचाराच्या मूलभूत मुद्द्याची कदाचित माहिती नसेल, जाणीव नसेल। बहुजन समाजाचं राजकारण म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण। थोडक्यात मी तुम्हाला व्याख्या करतो, प्रगतीचं राजकारण समाजाच्या हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या प्रगतीचं राजकारण आहे। आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी शरद पवार साहेबांनी त्यांच्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सामान्य माणसासाठी काय काय केलेलं आहे याची फार मोठी यादी आपण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेसमोर ठेवू शकतो। हे सामर्थ्य शरद पवार साहेबांच्यात आहे आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। आमचं काही चुकलेलं नाही। पवार साहेबांची साथ सोडून जे गेलेले आहेत ते आज स्पष्टीकरण देत फिरत असतील तर त्याच्यात आपल्याला लक्ष घालायची गरज नाही। आपण आहे तिथंच आहे, आपले विचार स्थिर आहेत। सत्ता आज नाही उद्या येते, सत्ता कुठं पळून जात नाही, पण सत्तेसाठी जे सक्षमता असते, निर्भीडपणा असतो आणि ज्या पद्धतीने लोकांच्या जनसमुदायासाठी काम करण्याची ईर्ष्या असेल, सत्तेत असो किंवा संघर्षात असो, जनतेबरोबर राहण्याची ताकद जर आपण दाखवली सत्ता आपोआप आपल्या मागे येते। हे मी नाही, शरद पवार साहेबांनी 10 वेळा महाराष्ट्रात करून दाखवलंय, दाखवून दिलेलं आहे। आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात शरद पवार साहेब जातात त्यावेळी माणसं रस्त्यावर दुतर्फा येऊन त्यांचं स्वागत करतात। का महाराष्ट्रातल्या लोकांनी पवार साहेबांना पाहिलेलं नाही? पण आज पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेचा हा विश्वास आहे
या नेत्याच्या मागे आपण उभा राहू. या नेत्याच्या मागे उभा राहिला तर पुन्हा महाराष्ट्राची घडी, विस्कटलेली सामाजिक दृष्ट्या घडी पुन्हा एकदा रुळावर येईल. आणि त्यासाठी महाराष्ट्रातली सगळी जनता पवार साहेबांच्या मागे आता हळूहळू उभा राहिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना हा आपण दिलासा देऊया की आम्ही विचाराचं राजकारण करत असताना या शहराच्या विकासाचंही काम करू. आज कदाचित आमच्याकडे नगरसेवक कमी असतील, पण नगरसेवकांची मुदत संपलेली आहे, त्यामुळे ते सगळे गेलेले आहेत. आता नवीन नगरसेवक करायचे आहेत आपल्याला. त्यामुळे आता इतके नगरसेवक आहेत, तितके आहेत, त्यांचा टाइम संपला आहे. आता नया डाव चालू हो जाएगा. आणि नवे डाव चालू होत असताना नवे चेहरे पुढे आणण्याची अभूतपूर्व संधी ही तुषार कामटे तुमच्या सगळ्यांच्या टीमला मिळालेली. त्यामुळे तुषार कामटे डरने का नहीं, लाइन छोड़ने का नहीं, काम करते रहने का. लोग घर में बैठ के भी आपको आशीर्वाद देने वाले हैं, क्योंकि तुम्हारे पीछे शरद पवार साहब की ताकत है. आणि म्हणून आपण चांगले कार्यकर्ते पुढे काढू. रोज गेलेल्यांच्या बद्दल जप करायचं आता बंद करा. त्यांची भाषणं लोक ऐकतायत, लोक त्यांची मतं ठरवतायत. घरात बसून टीव्हीवर सगळं महाराष्ट्रातली जनता बघते. तुम्ही त्याच्यावर बोलू नका. तुम्ही कामावर बोला. माणसं, नवे चेहरे प्रत्येक वॉर्डात उभा करायचं काम करा. आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये सक्षमपणाने माणसं कशी कार्यकर्ते उभे राहतील, प्रतिमा चांगली असणारा माणूस कसा आपल्या पक्षातनं पुढे येईल, आमच्या भगिनी कशा त्या वॉर्डामध्ये लोकांच्या बूथपर्यंत जाऊन काम करतील, कामच करण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, मी मगाशी बोलता बोलता विषय राहिला, 22च्या ठिकाणी 54 आमदार आपले निवडून आले. लोक म्हणत नव्हती यांचे एवढे येतील. मी सांगायचो 63 आमदार आमचे निवडून येतील, 9 जण आपली पडली. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या वाढवली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं पटलं नाही आणि शिवसेनेबरोबर 2.5 वर्षाचं सरकार पवार साहेबांच्या पुढाकारांना आपण स्थापन केलं. आणि आज त्या शिवसेनेचं देखील स्वरूप जनसामान्यांनी स्वीकारायला सुरुवात केली आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ही महाराष्ट्रात मित्रांनो सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे, हे तुम्ही कधी विसरू नका. आपण सगळ्यांनी ताकदीने काम केलं तर नवी पिढी तुमच्या बरोबर येईल. IT कंपन्यात काम करणाऱ्या माणसाला देखील एवढा प्रचंड माहितीचा त्याच्यावर वर्षाव होतो. आता निवडणुका जवळ आल्यानंतर आपल्या विरोधी पण वर्षाव त्यांच्यावर जास्त होईल. पण मुद्दे जे आहेत ते मुद्दे महागाईचे आहेत, मुद्दे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बेकारीचे आहेत. आमच्या आया बहिणींना 1200 रुपयाचं सिलेंडर म्हणजे काय हे आमच्या आया बहिणींनाच माहिती आहे किती महाग असतं. संसारात 1200 रुपयाचं सिलेंडर आणताना घरातले नवरा बायको देखील डोक्याला आज हात लावायला लागलेले आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर साहेबाचा फोटो बघून 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 आम्ही सगळ्यांनी घरी सिलेंडर आणली आणि 400 रुपयाचं सिलेंडर त्यांनी 1200 रुपये कधी केलं हेच आम्हाला कळलं नाही. अशा पद्धतीनं तुमच्या आमच्या घरात आज महागाईनं अनेक प्रश्न तयार झाले. हे सगळं कमी आहे म्हणून 18% GST लावलेला आहे. तुम्ही कापड खरेदी करा, धान्य खरेदी करा, पॅक केलेलं चप्पल खरेदी करा, शर्ट काय तुम्ही खरेदी करायला आणि 18% सरकारला द्यायला तुम्हाला कुठेही सुटका नाही. म्हणजे तुम्ही 100 रुपयाच्या ठिकाणी 118 रुपये खर्च करता, 18 रुपये सरकारच्या खिशात जातात, तेच आपल्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी वापरता आले असते. ही भूमिका सामान्य माणसाच्या मनात आज निर्माण झालेली. आज 4 राज्यांच्या 5 राज्याच्या निवडणुका आहेत. उद्या निकाल आहे, मला माहित नाही काय निकाल लागेल, जो लागेल तो लागेल. पण ह्या निकालामुळे त्या देशात त्या राज्यातले जे प्रचार यंत्रणा होती ती कधी कधी व्हॉट्सअपवर बघायला मिळाली.
त्या सगळ्या राज्यामध्ये जनतेच्या प्रतिक्रिया प्रचंड त्रस्त होऊन झालेल्या आहेत. आज महाराष्ट्रात तीच परिस्थिती सामान्य माणसावर आहे. परवा मी जळगावला गेलो, काल दिंडोरीला होतो नाशिक जिल्ह्यात. आम्ही शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. प्रचंड गर्दी दिंडोरीच्या मोर्चाला होती, जळगाव जिल्ह्यातल्या मोर्चाला होती. शेतकरी महाराष्ट्रातला हवालदिल झालाय. आधी दुष्काळाला तोंड देता देता त्याचे नाकीनऊ झाले आणि दुसऱ्या बाजूने आता अवकाळी पावसामुळे त्याचं होतं नव्हतं ते सगळं आता उद्ध्वस्त झालंय. तो शेतकरी जिल्ह्यातून रस्त्यावर यायला लागला. हे मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, जसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे नागरी वसाहतीत राहणाऱ्या लोकांचे देखील जटिल प्रश्न आहे. आज एवढी मोठी लोकसंख्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे, उद्योग आसपास आहेत, पण बेकारी देखील आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे. आणि त्यामुळे हाताला काम देण्यासाठी देखील या शहराच्या आसपास आपल्याला अधिक ताकदीने काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर रस्ते, गटार, बाकीच्या सगळ्या व्यवस्था आमच्याकडे आहेत, पण उरलेल्या झोपडपट्ट्या ज्या पुनर्वसनाच्या मधून राहिलेल्या आहेत त्यांचाही वेगळा प्रश्न आहे. जी बांधकामं झाली त्यांना अधिकृतपणा आणण्याची आश्वासनं लोकांनी दिली, अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न अजून सोडवण्यात आलेला नाही. अनेक प्रश्न आहेत. डिफेन्सच्या बाजूनं 2 किलोमीटर पर्यंत पेरिफेरीमध्ये बांधकाम करता येत नाही, हाही प्रश्न आम्ही सोडू म्हणणाऱ्या लोकांचे मित्रांनो दिवस संपत आले. हा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या माझ्या समोरचा प्रश्न आहे. दिल्लीमध्ये असणाऱ्या सरकारकडून या व्यवस्था आम्ही करून आणू. डिफेन्सच्या शेजारी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी घरं बांधण्याच्या परवानगी आणू असं सांगणाऱ्या लोकांची मुदत संपलेली आहे. 2 महिन्यानं निवडणुका जाहीर झाल्या तर पिंपरी चिंचवडकरांनी हे दिलेली आश्वासनं का पूर्ण केली नाहीत हाही जाब त्यांना विचारला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. प्रशांत जगताप सारखा, मला प्रशांत जगतापांनी आधीच सांगितलं, साहेब तुम्ही तिकडे जाणार असाल तर मी नाही येणार. मला सांगितलं, मी दुसऱ्यांना त्यांनी माझ्या आधी सांगितलं असेल, पण मला, कारण प्रशांत जगतापांनी सुरुवातीपासून सांगितले की आम्ही ज्यांच्यावर आयुष्यभर टीका केली, ज्या विचाराच्या बरोबर आम्ही कधीच आमचं जमलं नाही, तिकडे जाणार नाही, दुसरीकडे काहीतरी आणखीन कुठला तरी पक्ष हुडकू, पण ज्या विचाराशी आमची बांधिलकी नाही त्या विचारात जाऊन आम्ही काम करणार नाही, प्रशांत जगतापने मला सांगितलं. आणि त्यांना पुणे शहराचा अध्यक्ष अजित पवार यांनीच केलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पण कुणी कुणाला काय केलं यापेक्षा विचार न सोडण्याची तुमची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रशांत जगतापांचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्रात मी देतो की कार्यकर्ता असावा तर विचाराची बांधिलकी ठेवणारा असावा, कार्यकर्ता असावा तर आपली धोरणं, आपली नीतिमूल्य ही आपल्या जवळ ठेवून आपल्याला काम उत्तमच करायचं ही भूमिका ठेवणारा कार्यकर्ता असावा. आणि अशाच कार्यकर्त्यांचा, असाच प्रशांत जगतापांचा शोध प्रत्येक वॉर्डात घेण्याचं काम तुषार कामटे आणि तुम्ही सगळ्यांनी जरा व्यवस्थितपणानं करा, एवढीच आज तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. बोलण्यासारखे विषय फार आहेत. आज आम्ही शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्याच फोटोची पूजा करतो, अहिल्यादेवी होळकरांच्या फोटोची पूजा करतो, सगळ्याच मान्यवरांची पूजा करत असताना त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाने चाललं पाहिजे. आणि तो आदर्श शरद पवार साहेब पुढे नेण्याचं काम त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणातून करत असतील तर आपण शरद पवार साहेबांच्या मागे ताकदीने उभा राहिलं पाहिजे. राजकारणात आणि आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, बदल होत असतो, जो बदल झालेला आहे त्यातही बदल होऊ शकतो हे विसरू नका. आणि त्यामुळे राजकारण, बदलाचं राजकारण हे आज महाराष्ट्रात 3.5-4 वर्ष आम्ही बघितलं. शिवसेनेसारखा मोठा पक्ष फुटला, 105 लोकांची 40 बेरीज झाली, 150-160 लोक झाली. आम्हाला वाटलं ठीक आहे आता त्यांचं सरकार चालू झालं.
पण महाराष्ट्रातला दुसरा मोठा पक्ष फोडण्याचं काम देखील झालं। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 40 जण गेले। आता त्यातले बरेच जण खासगीत फोन करून सांगतात मी परत येणार आहे वगैरे, हे बाहेर सोडा, मी ते आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही। पण महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फक्त 1.5 वर्षाच्या फरकानं फोडण्याचं काम कोणी केलं? ही बुद्धी कुणाची? हे चातुर्य कोणाचं? हा कपटीपणा कुणाचा? हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला मित्रांनो माहिती आहे। हे कोण पडद्याच्या मागे दडून करतंय आणि हे पक्ष फोडण्याचं काम कुणाच्याकडून होतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे। आणि म्हणून काही लोकांच्या बद्दलच्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात घृणा निर्माण व्हायला लागलेली आहे आणि याचं उत्तर येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुकात महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, मी आपणा सर्वांना विनंती करेन, वेळ बराच झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुषार भाऊ कामठे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज काही पदं दिलेली आहे। काहींच्यावर अन्याय झाला असेल, काहींना पद द्यायचं राहिलं असेल, त्रुटीची दुरुस्ती करता येते। ही अव्याहत पक्ष चालवण्याची प्रक्रिया आपण करत असतो। पण तुषार कामठे हे काही फार मोठे राजकारणी नाहीत, सरळ सोट आहेत। मी त्यांना सांगतो फ्लेक्झिबल राहायला पाहिजे, सगळ्यांची संपर्क ठेवला पाहिजे, सगळ्यांना प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे आणि हेच पक्षाच्या अध्यक्षाचं काम असतं। आणि म्हणून तुषार कामठे यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आजमबाई पानसरे साहेबांच्या सारखा एक मोठा नेता आम्हा सगळ्यांना इथं मार्गदर्शन करायला, आशीर्वाद द्यायला आज आलेला आहे। यातच खरी बाजू आणि उजवी बाजू कुठली हे सिद्ध होतं असं मला वाटतं। आजमबाई तुमच्या उपस्थितीनं नुसत्या या शहरातला योग्य बाजू काय, योग्य दिशा कोणती, कोणत्या बाजूला या शहरातली जनता झुकण्याचा संभव आहे हे तुमच्या उपस्थितीमुळे आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ज्ञात झालेलं आहे। त्यामुळे काही चिंता मला नाही, आपण सगळे नव्यानं काम करू। हे गेले, हे गेले, हे गेले, हे गेले, बंद करा। गेला तो खरंच गेलेला असतो, त्यामुळे नवीन माणसं तयार करा। महानगरपालिका घेण्याचं धाडस या सरकारमध्ये वर्षभर तर नाही, आणि आपलं सरकार आल्यावर आपण ज्यावेळी घेऊ त्यावेळी आपलंच महापालिकेवर राज्य येईल, या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी काम करायला सुरुवात करा। मला आठवतं फार वर्षापूर्वी 78 साली काँग्रेस पक्ष फुटला। इंदिराजींच्या नेतृत्वाखाली, तिरपुडेंच्या नेतृत्वाखाली विदर्भामध्ये काँग्रेसची एवढी लाट आली की तरुण मुलं ज्यांना मतदारसंघात कोणी ओळखत नाही किंवा ओळखतात पण सामान्य कार्यकर्ते, अशा सगळ्या लोकांना जवळपास 78 का 90, 78 का 80 लोक काँग्रेसची त्यावेळी निवडून आली। यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव दादा, पवार साहेब सगळे एका बाजूला होते आणि काँग्रेस एका बाजूला होती। त्यावेळी ओळख महाराष्ट्रात ज्यांची नाही आहे, कदाचित तालुक्यात असेल, अशा लोकांची मोठी युवकांची फळी त्यावेळी जनतेने निवडून दिली। त्यामुळे ही जनता आहे ना, ती लय अवघड आहे, एवढी सोपी नाहीये। लोक अतिशय विचाराने मतदान करत असतात। पैसा, सत्ता, संपत्ती, निवडणुकीच्या 2-4 दिवस आधी वाहणारा सगळा पूर, हा सगळा ओलांडून माणसं तुमच्या मागे आशीर्वाद उभा करतील। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला कळणारही नाही की किती निवडून आणि एवढ्या मोठ्या संख्येने कशी काय आली। आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की पवार साहेबांना एकदा आपण या शहरात आणायचंय। पवार साहेबांचं मार्गदर्शन आजमबाई पुढच्या काळात, शेवटी आता संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर काहीतरी आपण घेऊ। आपल्या या शहरात आमचे सगळे मान्यवर वारंवार येतील,
या शहरातली बांधणी वॉर्डची बूथची सक्षमपणाने करायला सुरुवात करा। वेगवेगळ्या पक्षातली लोक एक 3-4 जण मला फोन करून तुम्हाला भेटायचंय आणि आम्हाला तुमच्या पक्षात काम करायचंय, मागे नगरसेवक होते असं सांगून काही लोक पुढच्या काळात भेटायला येणार आहेत। तुषार भाऊ आणि तुम्ही सगळ्यांनी बसून ठरवा। मागच्या विधानसभेला आमच्या शिलवंतताईंना तिकीट मिळालेलं होतं, त्यांना तिकीट पिंपरीतून मिळालं, त्यांचं ऐनवेळी बदलून तिकीट बदलण्यात आलं, तरी निष्ठेनं आज त्या पक्षाच्या व्यासपीठावर आहेत, याचाही देखील मला विशेष आनंद आहे। आणि म्हणून पिंपरीमध्ये विधानसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला आता शोध घ्यायची गरज नाही। त्यातनं कोणी इच्छुक असेल तर भेटा, आपलं कायम पुस्तक उघडं आहे। पण काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी जीव लावून काम करा। पक्ष हा आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा विचार करणारा पक्ष आहे, काम करणारा, लोकांचा पाठिंबा असणारा, लोक ज्याच्या मागे आहेत। पवार साहेबांच्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझ्या सांगती, आणि दुसरं एक नाव आहे ऑन माय टर्म्स। बरेच वेळा लोक आता भाषण करायला लागलेत, पवार साहेब असं करणार होते, तिकडे जावा, इकडे जावा, तिकडे जावा। तुमच्यासाठीच मी माझं भाषण वाढवतोय। अमोल कोल्हे खासदार साहेबांचं स्वागत आपल्या सगळ्यांच्या वतीनं करा। सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। आणि कसं आहे की महाराज गडावर पोचले, तोफांचे आवाज ऐकले की आपलं बंद, आपली तलवार म्यान। मी मगाचपासून हाच प्रयत्न करत होतो की अमोल कोल्हे साहेब कधी येत आहेत। महाराष्ट्राच्या लोकसभेत, देशाच्या लोकसभेत अमोल कोल्हे साहेबांनी केलेली भाषणं जरा YouTube कडून बघा, तुम्ही बघितलीच असतील पण तरी बघा। लोकसभेमध्ये एवढा उत्कृष्ट हिंदीमध्ये उत्तम महाराष्ट्राच्या प्रश्नांची मांडणी करणारा दुसरा खासदार नसेल असं माझं मत आहे। बैलगाडा शर्यतीला पुन्हा जीवदान कोणी दिलं? अमोल कोल्हे साहेबांनी दिलं। चाकणच्या भागातला ट्रॅफिक कमी करण्यासाठी नव्या योजना, नवे रस्त्यांच्या योजना सुचवण्याचा, पाठपुरावा करण्याचं काम कोणी केलं? अमोल कोल्हेंनी केलं। आता त्यांचा प्रचार होईल त्यावेळी जाऊन तिथं सांगू, पण तुमच्या सर्वांच्यासाठी शेवटचं भाषण, आभाराचं शेवटचे 2 वाक्य, पण आधी फुल भाषण आणि नंतर आभार। लगेच आभार नाही मानायचे, त्यामुळे तुमच्यासाठी बराच वेळ किल्ला लढवलाय, त्यामुळे अमोल कोल्हे साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतरच ही सभा संपेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी तुम्हा सगळ्यांचा वेळ, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न आणि कष्ट हे कारणीभूत लागतील। या विचाराच्या मागे पवार साहेबांच्या तुम्ही सगळ्यांनी राहा। आमच्या भगिनींनी सांगायचं, आता सभा झाली आहे, काम झाले नाही, आता काम सुरू झालं। आता पक्ष वाढवण्यासाठी आमच्या भगिनींनी देखील बूथ कमिट्यांवर काम केलं पाहिजे। प्रत्येक या शहरातली बूथ कमिटी कमी जास्त प्रमाणात असेल, प्रत्येक बूथ कमिटी पुढच्या 2 महिन्यात पूर्ण झाली पाहिजे। वॉर्डाचे अध्यक्ष, प्रभागाचे अध्यक्ष हे टापटीपपणाने करून काम सुरू करून त्यांचा मेळावा पुन्हा अमोल कोल्हे साहेबांच्या उपस्थितीत आपण सगळे घेणार आहोत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या देखत एका सुंदर कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्यासाठी आमच्या कामठे साहेबांना, तुषार भाऊंना आणि त्यांचे सर्व सहकारी, मी नाव त्यांचं एकटाचं घेतो कारण ते अध्यक्ष आहेत, बाकीचे सगळे सहकारी ज्यांनी त्यांच्या या प्रयत्नात सहभाग दाखवला त्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आपणाला प्रदीर्घ मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो।